तर नमस्कार मित्रांनो, आपलं परत एकदा स्वागत आहे ॲग्रिकोस सबका बॉस या यूट्यूब चॅनलवरती. बरेच दिवस व्हिडिओ बनवला नव्हता, पण आता आपण व्हिडिओ बनवतो आहे आणि विषय आहे मृदा व कृषी, म्हणजे सॉईल आणि ॲग्रिकल्चर. मृदा व कृषी हा जो टॉपिक आहे मित्रांनो, तो प्रत्येक एक्झामला विचारला जातो. राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षेला देखील हा विषय आहे. कृषी सेवा परीक्षांना हा विषय आहे. तसेच इतर क्लास 2 कंबाईन, क्लास 3 कंबाईन आणि सरळ सेवा ह्या सर्वांना मृदा आणि कृषी हा टॉपिक मित्रांनो आहे. तर ह्याच्या आधी आपण बरेच टॉपिक घेतलेले आहेत. तुम्ही बघितलं नसेल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलची प्लेलिस्ट आहे महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यावरती तुम्ही जाऊन बघू शकता. तर 5 ते 6 पण व्हिडिओ नदी प्रणाली, पर्वतरांगा आणि काही ट्रिक्स दिलेले आहेत, काही बेसिक्स दिलेले आहेत आणि वातावरणाचे थर, असे 4-5 व्हिडिओ आपण बनवलेले आहेत, ते देखील तुम्ही बघू शकता. तर महत्त्वाचं हा जो टॉपिक आहे तो आपण इन डिटेल घेणार आहोत. तर साधारणतः या टॉपिकचे 28 पेजेस आहेत. ओके, जी PDF आहे ती 28 पेजेसची आहे. सो इत्मीनान से देखिए, शांतपणे बघा आणि कोणतीही घाई गडबड गोंधळ नको. कदाचित याचे 2 पार्ट होतील, सांगता येणार नाही. जसं जसं पुढं जाईल तसं तसं आपण बघणार आहोत. तर हे जे 28 जे पेजेस आहेत हे सगळी तुम्हाला PDF मिळेल. आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो टेलिग्राम चॅनलची. तो टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा आणि त्याच्यावरती तुम्हाला PDF मिळून जाईल, नो वरी. तर आता आपण मृदा व कृषी हा जो घटक आहे त्याच्यातले कोणते घटक, आपण कंटेंट काय आहे, कोणते घटक बघणार आहोत. तर थोडक्यात ओव्हरव्ह्यू देतो आहे. मृदेची व्याख्या वगैरे, जमिनीचे प्रकार काय आहेत, मृदेचे प्रकार किती असतात, धूप कशा प्रकारचे असते आणि किती धुपीचे प्रकार असतात. तर ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्यावरतीच प्रश्न 1 लायनरमध्ये देखील विचारले जातात. की आता फॉर एक्झाम्पल हा झोड धूप आहे, तर झोड धुपीमुळे काय होतं, खालील 4 पैकी एक ऑप्शन तुम्हाला लिहायचं असतो. तर धुपीची कारणं कोणती आहेत महाराष्ट्रातली मुख्यतः, आणि मग त्याच्याबरोबर पायऱ्यांची शेती काय असते, महाराष्ट्रातील कृषी, तिथले पिकांचे प्रकार कसे आहेत, तर ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तसेच शेवटला पशुसंवर्धन आणि तत्पूर्वी आपल्याला बघायचं आहे की प्रसिद्ध बाजारपेठा देखील कोणत्या आहेत, कोणती बाजारपेठ कोणत्या फळासाठी फेमस आहे. हा प्रश्न जर तुम्ही अभ्यास करत असाल तर कधीतरी बघितला असेल की लासलगाव हे कुठं आहे आणि ते कशासाठी फेमस आहे, किंवा द्राक्षे कुठली फेमस आहेत, केळींसाठी काय फेमस आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सो अधिक वेळ न घेता आपण आता प्रवासाला आपली सुरुवात करूया. मृदा. तर मृदा म्हणजे काय असतं, म्हणजे माती बेसिकली. तर मग त्या मृदेची व्याख्या ज्यावेळी आपण करतो तर त्यावेळी ती व्याख्या कशा प्रकारे करू शकतो, मृदा कशी तयार होते आणि त्याची व्याख्या कशी केली जाते. बघा, मृदा म्हणजे खडकापासून वेगवेगळ्या असलेल्या जमिनीचा असा भूभाग जो की वनस्पतींना आधार देतो तसेच पोषक अन्नद्रव्य पुरवतो. म्हणजे मृदा आपण ज्याला म्हणतो ती झाडांना आधार देते आणि त्यांना पोषक द्रव्य पुरवतो, फक्त तीच मृदा असते मित्रांनो. मृदा हा सजीवसृष्टीचा किंवा जीवसृष्टीचा आधार आहे, कारण मृदेवर वनस्पती, प्राणी आपण अवलंबून असतो. तर अशा प्रकारे मृदेचं बेसिक या ठिकाणी त्यांनी इंट्रोडक्शन दिलेलं आहे. तर फॉर एक्झाम्पल त्यांनी दिले की जांभा खडकापासून तयार झालेली मृदा तांबडी असते. आता जांभा खडक हा कुठे आढळतो, तर हा आढळतो कोकणात. तिथं कोकणात जास्त पाऊस पडतो, त्यामुळे जमिनीवरती रासायनिक विदारण होतं आणि त्याच्यामुळे त्यातले काही घटक कमी होतात आणि जमिनीला लालसर रंग प्राप्त होतो, त्याला आपण म्हणतो जांभा खडक. आणि बेसॉल्ट खडक पुढे दिलेला आहे की बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली मृदा काळी असते. म्हणजे जो पठारी भाग आहे, म्हणजे पश्चिम घाटापासून विदर्भापर्यंत, विदर्भाचा पूर्व भाग सोडायचा, विदर्भापर्यंतच जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, पठारी भाग म्हणतो, किंवा तिथं बेसॉल्ट हा खडक असतो. तर पठारावरील मृदा उथळ, तर मैदानी प्रदेशातील मृदा खोल असते. तापमान व पर्जन्यमान यांचाही प्रभाव मृदेवर होत असतो. त्यामुळेच महाराष्ट्रातील मृदेचा विचार केला तर कमी पाऊस पडणाऱ्या भागात सुपीक, तर अधिक पाऊस पडणाऱ्या भागात हलक्या दर्जाची मृदा असते. तर कमी पाऊस आपल्याला माहीत आहे, पश्चिम महाराष्ट्रात कमी पाऊस पडतो खूप, काही भाग सोडले तर. म्हणजे कोल्हापूर, पुणे आणि सातारचा पश्चिम भाग सोडला तर पूर्व भाग हा पूर्ण दुष्काळी आहे. सोलापूर जिल्हा आणि बरेच नगरच्या आसपासचा भाग ह्या ठिकाणी परिपक्व मृदा आहे आपण म्हणतो, का तिथं पाऊस कमी पडतो त्यामुळे तिथली मृदा चांगली आहे. तर मृदा
व कृषी हा घटक आपल्याला बघायचा आहे. तर मृदेतले घटक कोणते असतात आणि कशा प्रकारे डिवाईड झालेले असतात? मृदा म्हणजे फक्त माती का? नाही. तर त्यात हवा 25% असते, पाणी किंवा जल 25% असतं, सेंद्रिय घटक ज्याला आपण ऑर्गॅनिक मॅटर म्हणतो ते 5% असतात आणि खनिजे जे असतात, जे मिनरल्स असतात ते 45% असतात. अशा प्रकारे एकूण मृदा जी आहे ती 100% बनत असते. हा मित्रांनो प्रश्न जोड्या लावायला विचारला जाऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा. हवा जी आहे 25% आहे, जल आहे 25%, सेंद्रिय घटक जे असतात ते फक्त 5% असतात आणि खनिजे देखील 45% सगळ्यात जास्त असतात. तर आता pH बघूया आपण. पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन किंवा pH, त्याला मराठीत आपण म्हणतो सामू. तर पाण्याचा जो pH असतो, जे शुद्ध पाणी असतं, स्वच्छ पाणी असतं झऱ्याचं, त्याचा pH असतो 7. आपल्या रक्ताचा pH असतो 7.5 आणि दुधाचा pH असतो 6.5. याच्या आधी प्रश्न विचारलेले आहेत म्हणून हा घटक सहज घेतला मी. जर सामू किंवा pH 3.5 ते 10 इतका असेल तर तिला चोपण जमीन म्हणतात. त्याची सुधारणा करण्याकरता जिप्सम व शेणखत टाकले जाते. म्हणजेच मित्रांनो 7 हा जो pH आहे हा बेसिक म्हणजे न्यूट्रल आपण म्हणतो. जर 7पेक्षा कमी pH असला तर आपण त्याला ॲसिडिक म्हणतो किंवा आम्ल म्हणतो, आणि 7च्या पुढेच असेल तर त्याला अल्कली किंवा आपण बेसिक pH म्हणतो. मग 7च्या आसपास pH असणारी जी मृदा असते ती पोषक मृदा आपण म्हणत असतो. तर मृदेची सुपीकता कशी ठरवली जाते? तर तेच की 7पेक्षा अधिक असल्यानंतर ती मृदा चांगली नसते आणि 7पेक्षा कमी आहे. मग जमिनीचा सामू किती आवश्यक आहे? 6.5 ते 7.5, म्हणजे 0.5 इकडे तिकडे 7च्या 6.5 ते 7.5 अशा प्रकारे मृदेचा जो pH आहे तो मेंटेन असायला हवा. तर आता जमिनीचे प्रकार, जमीन किती प्रकारची असते बाबा? तर पहिला प्रकार आहे क्षारयुक्त. मग क्षारयुक्त मृदा कशाला म्हणायचं? जमिनीच्या पृष्ठभागावर पांढऱ्या क्षारांचा थर जमतो. बघा तुम्ही बघितलं असेल, ज्यावेळेस पाणी कधीतरी साठून राहतं जमिनीमध्ये, त्यावेळी ज्यावेळी ते पाणी आटतं किंवा संपतं पाणी तिथलं, तर त्यावेळी मृदेवरती एक पांढऱ्या रंगाचा जो क्षार आहे तो आलेला असतो. या जमिनीचा सामू 8.5पेक्षा कमी असतो. 8.5पेक्षा ह्या जमिनीचा सामू जो आहे कोणत्या? क्षारयुक्त. नेहमी लक्षात ठेवा, लेस दॅन 8.5 जर असेल तर ती मृदा आहे क्षारयुक्त. या जमिनीत पाण्याचा निचरा काय होतो? चांगला होतो. या जमिनीची सुधारणा करण्याकरता जमिनीत पुरेसे पाणी देऊन विद्राव्य क्षारांचा निचरा करावा लागतो. हिरवळीची पिके घेऊन देखील या जमिनीत सुधारणा करण्यात येते. तर थोडक्यात सांगतो, ह्या जमिनीत काय करायचं सुधारणा करण्यासाठी? तर ही जमीन आहे, तर याच्यात पूर्ण तुम्ही मोकाट पद्धतीने पाणी सोडायचं. मोकाट पद्धतीने म्हणजेच मोकळं पाणी सोडायचं. ज्यावेळी आपण असं पाणी सोडतो त्यावेळी काही दिवसानंतर याचे जमिनीतले जे काही क्षार आहेत ते आपोआप जमिनीवरती येतात आणि मग ते त्याचा निचरा वाटे ते निघून जातात. तर अशा प्रकारे देखील आपण क्षारयुक्त जमिनीचं रिक्लेमेशन करू शकतो आणि तिला चांगली जमीन बनवू शकतो. 8.5 घटक महत्त्वाचा. चोपण जमीन म्हणजे काय? चोपण जमिनीत पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. जी चोपण जमीन असते तर पाण्याचा निचरा होत नाही, टणक होते, जमिनीत हवा खेळती राहत नाही. आता जर घट्ट असेल तर हवा जाणारच नाही आणि पिकाची वाढ त्याच्यामुळे मित्रांनो होऊ शकत नाही. या जमिनीचं सामू क्षारयुक्त जमिनीपेक्षा जास्त असतो. म्हणजे काय? 8.5 ते 10 इतका असतो. तर मग ह्याचं जर आपल्याला रिक्लेमिनेशन करायचं असेल, त्या जमिनीला चांगली जमीन बनवायची असेल, पीक योग्य जमीन बनवायची असेल, तर आपल्याला मग तिथं टाकावं लागतं जिप्सम, शेणखत हे मिक्स करावं लागतं. बघा, क्षारयुक्त जमीन असेल तर फक्त आपण पाणी सोडू शकतो तर ती क्लिअर होऊ शकते. पण ज्यावेळी चोपण जमीन असते त्या चोपण जमिनीला आपल्याला जिप्सम प्लस शेणखत, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, चोपण जमिनीसाठी जिप्सम प्लस शेणखत आपण ॲड करू शकतो आणि मग जमीन आहे ती आपली परत लागवडीखाली येऊ शकते. आता तिसरा जो प्रकार आहे तो चुनखडीयुक्त जमीन काय आहे? तर या जमिनीत जलधारणशक्ती कमी असते. आता ही जमीन पाणी जास्त धरून ठेवू शकत नाही. जमिनीचा सामू 8पेक्षा जास्त असतो, याचाही 8पेक्षा जास्तच आहे सामू. जमिनीत हवा व पाणी यांचे पुरेसे प्रमाण पिकांकरता उपलब्ध होत नाही, त्यामुळे पिकांची वाढ खुंटते. इथंही पाणी आणि हवा पुरेशी पुरत नाही. खोलवर नांगरट करतात या जमिनीची आणि हिरवळीची खतं वापरतात. तर ही जमीन खोलवर नांगरट करून ज्यावेळी हिरवळीची खते आपण वापरतो
त्यावेळी ही जी आहे जमीन ती आपल्याला पिकायोग्य बनू शकते. महाराष्ट्रात 90% अधिक भाग बेसॉल्ट खडकापासून तयार झाला आहे. परिणामी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली काळी मृदा असते. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या मृदाही महाराष्ट्रात आढळतात. मग जी काळी मृदा आहे, बेसॉल्ट खडक आपल्याला माहीत आहे. तुम्ही बेसिक लेक्चर बघितलं असेल तर तुम्हाला माहिती असेल आपल्या 5पैकी की बेसॉल्ट खडकाची निर्मिती ऑब्व्हियसली सह्याद्री पर्वतापासून झाली. सह्याद्री पर्वताचा भ्रंश उद्रेक झाला, भेगी उद्रेक झाला आणि त्यातून जो काही लावा बाहेर पडला तर त्याच्यापासून बेसॉल्ट खडक तयार झाला. तो आपल्या पूर्ण पश्चिम पठारावरती पसरला आणि मग त्याच्यामुळं जी जमीन पठारावरची आहे तिला काळा रंग प्राप्त आहे आणि तिच्यातला एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे टिटॅनिफेरस मॅग्नेटाईट. हा प्रश्न विचारला आहे, टिटॅनिफेरस मॅग्नेटाईट लक्षात ठेवा. तर मग हे झाले मृदेचे प्रकार. तर आता महाराष्ट्रात किती प्रकारची मृदा आहे बाबा किंवा कोणत्या भागात कशा प्रकारची मृदा आढळते आपण बघू. काळी कसदार मृदा किंवा रेगूर मृदा आपण त्याला म्हणतो. तर बेसॉल्ट अग्निजन्य खडकापासून या मृदेची निर्मिती झाली, म्हणजेच ही पठारावरची मृदा आहे. लक्षात घ्या, या मृदेत ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता सर्वात जास्त आहे. कारण इकडे ऊस असतो बघा, ऊसाला खूप जास्त पाणी लागतं आणि ही जमीनच मुळात ओलावा जास्त टिकून ठेवते. त्यामुळं ह्या जमिनीत अशी पिकं जास्त प्रमाणात घेता येतात. सिंचनाच्या आधारे अनेक पिके मृदेवर घेतली जातात. ह्या मृदेवर पाण्याचा निचरा लवकर होत नाही, म्हणून अतिसिंचनामुळे जास्त पाणी झालं तर दलदलयुक्त ही जमीन बनते. पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असल्याने कारण म्हणजे चुनखडी अधिक असते. या जमिनीत काय असते, चुनखडी जास्त असते. महाराष्ट्रात कृष्णा, भीमा, गोदावरी या नद्यांच्या खोऱ्यात ही आढळते आणि तापी नदी खोऱ्याकडे या मृदेची सर्वाधिक जास्त जाडी 6 मीटरपर्यंत आहे. जे तापी पूर्ण खोरे आहे वरच्या भागात खानदेशात तिथे 6 मीटरपर्यंत ह्याची जाडी आहे. आणि कर्नाटकेकडे जाताना मृदेचा जो रंग आहे तो जास्त डार्क होतो, म्हणजे गडद काळा होत जातो आणि फेरस मॅग्नेटाईटमुळे तिला काळा रंग येतो. टिटॅनिफेरस आहे ॲक्च्युअली ते, टिटॅनिफेरस मॅग्नेटाईट. ओके, महत्त्वाचं बघा, भुईमुग, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, तेलबिया, ऊस, कापूस, तंबाखू हे खाद्य व नगदी पिकांबरोबरच संत्री, मोसंबी, केळी, द्राक्षे, डाळिंब, स्ट्रॉबेरी यांसारखे अनेक फळांचे उत्पादन ह्या मृदेत घेतले जाते. पहिली मृदा संपली, महत्त्वाची जी होती ती. आता दुसरी जी मृदा आहे जांभी मृदा. आता जांभी मृदा मगाशी आपला विषय झाला की कोकणात आढळते. कशा ठिकाणी आढळते, ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या मृदेवरती जास्त पाऊस पडल्यामुळे त्या मृदेचा एक लॉस होतो. काय होतं तर त्याच्यात रासायनिक विधारण होतं आणि काही जे घटक आहेत, मिनरल्स आहेत ते त्यातनं वाहून जातात, लीच आउट होतात. त्यामुळे मग उरलेल्या घटकांमुळे ह्या जमिनीला काय पडतो तर लाल रंग प्राप्त होतो. त्याच्यात फेरस ऑक्साईड किंवा आयर्न ऑक्साईड जे आहे त्याचं प्रमाण जास्त असतं. आपण बघूयात, ह्या मृदेला लॅटराईट देखील म्हणतात, लॅटराईट सॉईल. तर लोह व ॲल्युमिनियमच्या संयोगामुळे ह्या मृदेला लाल किंवा जांभा कलर प्राप्त होतो. ही कुठे आहे जास्त, दक्षिण कोकण म्हणजेच काय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. मग सगळ्यात कमी कोणतं प्रमाण असते या मृदेत तर महत्त्वाचं नत्र, पालाश आणि सेंद्रिय द्रव म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर, पालाश आणि नायट्रोजन यांचं प्रमाण कमी असतं. मग ही कोणत्या पिकांसाठी चांगले, काजू आणि आंबासाठी चांगली आहे. तर महाराष्ट्राचा सह्याद्री डोंगर माथ्यावरील जांभी मृदेच्या थरांना लॅटराईट कॅप्स असं म्हणतात. जे काही थर आहेत कॅप्स, लॅटराईट कॅप्स म्हणतात. ओके, आणि ही मृदा मित्रांनो पाणी धरून ठेवू शकत नाही कोकणातली. तिसरा जो प्रकार आहे तर तो आहे लालसर तपकिरी मृदा किंवा आपण त्याला तांबडी मृदा म्हणतो. तर आता ही अतिप्राचीन आर्कियन, विंध्य व कडप्पा प्रकारच्या खडकापासून ही मृदा झाली. म्हणजे ही खूप प्राचीन मृदा आहे. आर्कियन आहे, विंध्य आहे आणि कडप्पा हे 3 प्रकारचे खडक प्रणाली आहेत. हे आपण पुढे बघूयाच नेक्स्ट टॉपिकमध्ये. तर हे जे 3 खडक आहेत तर त्यांच्यापासून तयार झालेल्या मृदेला काय म्हणतो, लालसर तपकिरी किंवा तांबडी मृदा आपण म्हणतो. तर महाराष्ट्रात प्राचीन आर्कियन खडक असणारा पूर्व विदर्भ. आर्कियन खडक कुठं आहे हा देखील तुमचा टॉपिक बरोबर होतो. इथं जोड्या लावायला प्रश्न विचारला जातो, आर्कियन खडक खालीलपैकी कोणत्या भागात आहे. पूर्व विदर्भ आहे, दक्षिण कोकण आहे आणि उत्तर कोकण आहे. तर या 3 भागात प्राचीन आणि प्राचीन आर्कियन खडक आढळतो. तर पूर्व महाराष्ट्रातील पिवळसर तपकिरी मृदा ही शिष्ट व निष्ठ या मिश्र खडकांपासून तयार झाली. तर पश्चिम महाराष्ट्रातील जांभी मृदा कठीण बेसॉल्टपासून. पश्चिम महाराष्ट्रातली जांभी मृदा
ती पण लाल कलरची आहे, पण ती झाली बेसॉल्टपासून तयार. आणि जो पूर्व विदर्भ आहे किंवा पूर्व महाराष्ट्र आहे तिथली जी मृदा जी पिवळसर तपकिरी आहे ती आहे शिष्ट आणि निष्ठ या दोघांपासून तयार झालेले आहे. तर आयर्न पॅरॉक्साईड ह्या जे संयोग आहे त्या संयोगामुळे तांबडा रंग प्राप्त होतो. सगळ्यात महत्त्वाचं आयर्न पॅरॉक्साईड हे जे आहे तांबडा रंग प्राप्त होतो ह्या मृदेला. आणि इकडं आपण बघितलं लॅटेराईटमध्ये की लोह आणि ॲल्युमिनियम यांचं संयोग असतं. फेरस आणि ॲल्युमिनियमच्या संयोगामुळं ह्या मृदेला जो काही जांभा रंग प्राप्त होतो जांभ्या मृदेला. आणि तांबड्या मृदेला आयर्न पेरॉक्साईड हे लक्षात ठेवा. तर काही घटक आहेत त्यांचं प्रमाण कमी असतं, ते म्हणजे आहे पालाश, पुरत, कॅल्शियम आणि सेंद्रिय द्रव. तर सेंद्रिय द्रव फक्त जी बेसॉल्ट जी आहे बेसॉल्ट खडकावरती जी माती आहे जी काळी आहे जी रेगूर आहे तिच्यामध्ये सेंद्रिय द्रवांचं प्रमाण बऱ्यापैकी प्रमाणात असतं. बाकींच्या जमिनीमध्ये त्याचं प्रमाण कमी असतं. तर आता ही सापडते कुठे? भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली म्हणजे पूर्वेकडे पूर्व महाराष्ट्रात ही मृदा सापडते. तिसरा प्रकार आहे गाळाची मृदा. अर्थातच गाळ आहे. गाळ कुठे असतो? नद्यांच्या किनारी असतो. ह्या मृदेचा रंग जो आहे तो फिकट पिवळा असतो. यात पोटॅशचे प्रमाण कमी असते मित्रांनो. आणि वाळू मिश्रित लोम प्रकारच्या या मृदेस सेंद्रिय द्रव्य ह्युमसचे प्रमाण जास्त असते. अर्थातच ह्युमस म्हणजे काय? आता हा प्रश्न पडू शकतो. ह्युमस म्हणजे जे अवशेष असतात प्राण्यांचे असू देत किंवा वनस्पतींचे असू देत त्यांना जे अर्धवट कुजलेले असतात त्यांना ह्युमस म्हणतो आपण. ओके. आणि सेंद्रिय द्रव्य पूर्णतः कुजलेले असतात. सेंद्रिय द्रव्य ह्युमस. ओके, लक्षात आलं? ऑर्गॅनिक मॅटर अँड ह्युमस. तर मग ही मृदा कुठं? नद्यांच्या काठावर किनारपट्टी भागात ही मृदा आढळते. तर या मृदेत जलसिंचनाच्या सहाय्याने जी उन्हाळी शेती केली जाते तिला वायांगण शेती असे म्हणतात. अतिशय महत्त्वाचं वाक्य अंडरलाईन करून घ्या. नाही करतो मी, राहू द्या. वायांगण शेती कशाला म्हणतात? तर ज्या मृदेत जलसिंचनाच्या सहाय्याने उन्हाळी शेती केली जाते तिला वायांगण मृदा म्हणतात. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतात उगम पाहून कोकणात उतरणाऱ्या नद्या स्वतःबरोबर मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणतात. हा गाळ या नद्यांच्या मुखाजवळ खाड्यांच्या काठावर साठवला गेल्याने तिथे गाळाच्या मृदा. आता कुठं गाळाच्या मृदा तयार झालेत? हा आहे महाराष्ट्र. ओके, मी अर्धाच दाखवतो कारण हा आहे पश्चिम घाट आणि इकडे आहे अरबी समुद्र. तर ज्या घाटावरून नद्या सगळ्या कोकणात ज्या काही नद्या वाहतात त्या खाडीने मिळतात. कुठे? अरबी समुद्राला. तर या ठिकाणी खाडी जो भाग आहे या खाडी भागामध्ये मोठ्या प्रमाणात गाळांचं संचयन होतं आणि या ठिकाणी जी आहे ती शेती केली जाते ह्या गाळाच्या मृदेवरती. पाचवी जी मृदा आहे मित्रांनो दलदलीची मृदा. तर ही कुठे आढळते? सेम आत्ता जिथं आपण गाळाची मृदा बघितली तिथंच दलदलीची मृदा त्या ठिकाणी आढळते. अशा प्रकारे दलदलीचं सर्वात मोठं ज्याला आपण सुंदरबन म्हणतो ते गंगा, यमुना, गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात आहे. कुठं आहे ते? पश्चिम बंगालमध्ये आहे. तिथं दलदलीची मृदा आहे. आणि जगातलं सर्वात मोठं दलदलयुक्त रामसरचं जे स्पॉट आहे तो आहे सुंदरबन. ओके. कोकणातून वाहणाऱ्या नद्यांच्या मुखाशी व खाड्यांच्या परिसरात गाळाच्या मृदा पाणथळ व खारवट बनतात. तर हे आपल्याला कुठं कुठं बघायला मिळतं? महाराष्ट्रात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात. तर या व्यतिरिक्त अजून कुठं आहे की वर्धा आणि वैनगंगेचं जे खोरं आहे तर या ठिकाणी देखील ही मृदा बघायला मिळते आपल्याला. हे एक्सेप्शनल आहे. तर मृदेची धूप काय असू शकते? तर मृदाची धूप म्हणजे पावसाच्या पाण्याने नद्या नाल्यांना जमिनीवरचा सुपीक थर वाहून जाऊन जमीन नापीक होणे म्हणजेच मृदेची धूप होणे. म्हणजे वरचा जो काही सुपीक थर आहे ज्यात आपण खरं पीक घेतो तीच जर वाहून जात असेल तर मग त्या ठिकाणी मृदेची धूप होते. त्यातले ऑर्गॅनिक मॅटर वाहून जातात, मिनरल्स वाहून जातात, माती वाहून जाते, आधार पूर्ण जमिनीचा हरपतो, पिकांना आधार देता येत नाही आणि अशा जमिनीला आपण म्हणतो की या जमिनीची धूप झालेली आहे. मग धूप कशी होते, किती प्रकारची होते, तर ते आता आपण बघणार आहोत. तर मृदेची निर्मिती ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे धूप पण नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण त्याला काही मानवनिर्मित कारणंसुद्धा आहेत. ओके. तर राज्यातील मृदेच्या दूरच्या प्रमाणावर राज्याचे 3 विभाग पडलेले आहेत. कमी धूप विभाग आहे, मध्यम धूप विभाग आणि जास्त धूप. तर सगळ्यात कमी धूप कुठे होते? तर पर्जन्यछायेचा प्रदेश. का हो पर्जन्यछायेचा प्रदेश? पश्चिम महाराष्ट्र. का बरं इथं कमी होत असेल? तर ऑब्वियसली इथं काय आहे? पावसाचं प्रमाण कमी आहे. पाऊस कमी असल्यामुळे
पाणी जमिनीवर वाहणारं कमी पाणी आहे, त्यामुळे माती वाहून जाण्याचे चान्सेस कमी आहेत आणि त्यामुळे मृदेची धूप या ठिकाणी कमी आहे. मध्यम धूप कुठं आहे? उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रातील सातपुडा डोंगर रांगा, तापी पूर्णाचे खोरे या ठिकाणी मध्यम धूप आहे. आणि सगळ्यात जास्त धूप मित्रांनो कुठं होते? तर सह्याद्रीचा पश्चिम उतार, म्हणजेच हा सह्याद्री घाट आहे आणि इकडे अरबी समुद्र आहे. तर हा जो उतार आहे, ह्या उताराला सर्वात जास्त महाराष्ट्रात मृदेची धूप जी आहे ती होते. ती कुठे होते? दक्षिण कोकण, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये. आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडील डोंगर रांगा ज्या आहेत, म्हणजे ज्या ही सह्याद्री आहे त्याच्या 3 डोंगर रांगा आहेत. हरिश्चंद्र बालाघाट आहे, शंभू महादेव आहे आणि सातमाळा अजिंठा आहे. अशा ह्या ज्या 3 डोंगर रांगा आहेत, या 3 डोंगर रांगा खाली दिलेलंच आहे. यांच्यामुळे सुद्धा मृदेची धूप मोठ्या प्रमाणात होते. तर पहिला जो प्रकार आहे मृदेच्या धुपेचा तो आहे नाली धूप. तर म्हणजे काय? नाली धूप म्हणजे काय? पर्वतावर पाऊस पडतो, मग तिथून नाले वाहतात व ते आपल्यासोबत मृदा वाहून नेतात. सोपं आहे. हा आहे पर्वत, हा आहे नाला, सोबत आहे माती आणि झालेले आहे धूप, त्याला म्हणतात नाले धूप. विषय क्लोज. त्यानंतर सह्याद्री महाराष्ट्र पठारावरील डोंगर रांगा व सातपुडा पर्वत. आता जिथं पर्वत आहे तिथं ही धूप होणारच ऑब्वियसली. दुसरी आहे चादर धूप. बघा, नावं वेगळे आहेत, आपल्याला कन्फ्यूज करतात नावं, पण तेवढ्या कन्फ्युजिंग आपल्या ज्या आहेत त्या कन्सेप्ट कधीच नसतात. त्यामुळं कधीही समजून घेऊन अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तर चादर धूप काय आहे? तर उदरावर जोरदार वृष्टीच्या वेळी पाण्याचे लोटे वाहत येतात, त्याचबरोबर मृदेचा विस्तृत थर वाहून जातो, यालाच चादर धूप म्हणतात. सगळ्यात महत्त्वाचं ह्या सेंटेन्समध्ये वाक्य काय महत्त्वाचं आहे? मृदेचा विस्तृत थर. म्हणजे नालामध्ये फक्त तेवढीच मृदा वाहून जाते जेवढी नाल्यात बसू शकते. पण जर मृदेचा अख्खा जर टापूच जो आहे, जो जर सोबतच व्हायला लागला, पाण्यासोबत अख्खाच्या अख्खा वाहून जायला लागला, तर त्याला आपण म्हणतो चादर. म्हणजे चादर कशी असते? मोठी असते. आणि त्याच्यामुळे चादरीची धूप पण काय असते? मोठी असते. आता झोड धूप. पावसाच्या थेंबांचा आकार व रीतीने केलेल्या जमिनीच्या धुपेला झोडधूप म्हणतात. मातीचे शितोळे फुकले जातात. म्हणजेच काय? पाऊस पडतो रप रप आणि मग आहे जमीन, मोठ्यानं पाऊस पडल्यामुळे जमीन जी माती आहे ती माती उडते आणि त्याच्यामुळं ती पाण्याबरोबर वाहून देखील जाते. अशा प्रकारे काय होतं? मोठ्या थेंबांमुळे देखील माती जी आहे ती पोकळ होते आणि त्याच्यामुळे धूप होते. तर ह्या तिन्ही धुपा मला वाटते परत कधीही वाचायची गरज नाही. चौथी जी धूप आहे ती कडाच्या पडझडीची धूप. आता शब्दातच आहे, कडा कुठं असतो? यस, खूप पाऊस पडत असताना पाणी जमिनीत खोलपर्यंत मुरते व खालच्या खडकाच्या किंवा कठीण जमिनीच्या थरामुळे आणखी खाली पाणी जाऊन शकत नाही, तेव्हा पाण्याच्या दाबाने पूर्ण बाजूचा भाग कोसळतो. असे कोसळण्याचे प्रकार घाटांमध्ये, खिंडींमध्ये दिसून येतात. ओके, तर ही कडा कुठं असते? घाटात असते, खिंडीत असते, त्या ठिकाणी ही धूप होते. आता नदीकाठची होणारी धूप. नदीकाठची धूप, एका किनाऱ्याची जमीन कापड, दुसऱ्या किनाऱ्याची रेती आणि पोयटा साठवतात. ओके, आता ह्या आपण ज्या काही धूप बघितल्या, आपण आता बघणार आहोत मित्रांनो. बराच वेळ झाला आहे, 23 मिनटं झालेली आहेत टॉपिकला. तुमचे पेशन्स तेवढे राहणार नाहीत, तरी पण आता आपण फक्त मृदेची कारणं बघूया आणि जो दुसरा पार्ट आहे तो आपण लगेच काही दिवसानंतर किंवा 1-2 दिवसात आपण अपलोड करून टाकूया, म्हणजे तुमचा सलग हा पार्ट क्लिअर होऊन जाईल. तर महाराष्ट्रात मृदेची धुपीची जी कारणं आहेत ती कोणती आहेत? तर पहिलं कारण आहे जमिनीचा उतार. महाराष्ट्र पठाराचा असलेला मंद उतार, तसेच सह्याद्री सातपुडा या ठिकाणी असलेले तीव्र उतार, हे जे आहेत जमिनीचे उतार, त्याच्यामुळे काय होतं? जमिनीची धूप होते. आता पावसाचे प्रमाण बघा. मृदेचा आकार, काळ्या मृदेची जलधारण शक्ती जास्त असल्याने काळ्या मृदेची धूप कमी होते, तर जांभी, तांबडी या मृदेत पाण्याचे निचरण जलद गतीने होत असल्याने या मृदेची धूप मोठ्या प्रमाणात होते. म्हणजेच काय बघा, घाटावरती आपण ज्यावेळी येतो तर घाटावरच्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे, त्यामुळे ही मृदा एकसंध राहते, चिकट असते ही मृदा, त्यामुळे ही मृदा लवकर पाण्याबरोबर वाहून जात नाही. वरचं पाणी फक्त वाहून जातं आणि गाळ तसाच राहतो जमिनीत. परंतु जर तुम्ही कोकणात गेला तर कोकणातली जांभी मृदा आहे आणि इथं पाण्याचा निचरा लगेच होतो आणि मातीचे कण सुटे असतात, ते
चिकट नसतात, त्याच्यामुळे पाणी ज्यावेळेस पडतं त्यावेळी ही मृदा आपोआप वाहून जाते, एवढाच फरक आहे. त्यानंतर वृक्षतोड झाल्यामुळे देखील मुळ्या सैल होतात. किंवा आता समजा सिंपल उदाहरण आहे, हे आहे झाड, कशाचं आहे बघा, आणि ह्याच्यावरती पाऊस पडतो आहे. तर ज्या झाडाची सावली आहे ज्या एरियामध्ये पडते, जेवढी पानं आहेत तिथला भाग हा जो आहे झोडधुपीपासून वाचू शकतो. झोडधूप आपण काय ते बघितलं की ज्यावेळेस मोठे थेंब पडतात त्यावेळी माती पोकळ होते आणि मग माती वाहून जाते. तर जिथं झाडे आहेत त्या भागात ती धूप होऊ शकत नाही. दुसरे कारण आहे, झाडांची मुळं असतात, मुळ्या ज्या असतात त्या मुळ्यांमुळे देखील माती घट्ट धरून ठेवली जाते. त्यामुळे जिथं डिफॉरेस्ट्रेशन होतं, वृक्षतोड होते, किंवा ज्या ठिकाणी चराऊ जनावरांसाठी चराऊ वने असतात ती देखील माती, त्यांची जी खुरं असतात जनावरांची, त्याच्यामुळे माती सैल होते. स्थलांतरित शेती जो प्रकार आहे याला झूम म्हणतो आपण. काही भागात पोडू म्हणतात, काही भागात डुंगर म्हणतात, काही भागात झूम म्हणतात. तर हा जो आहे ह्याच्यामुळे देखील जी काय आहे मृदेची धूप होते. तर खाली काय दिलेलं आहे महत्त्वाचं की गोंदिया, गडचिरोली, आता नाशिक या भागात शेतीसाठी जंगलतोड केली जाते व हिला भदकी शेती म्हणतात. बघा, सगळ्यात महत्त्वाचं, शेतीसाठी जंगलतोड केली जाते. कुठल्या भागात आहे? गोंदिया, गडचिरोली, नाशिक. ह्याला भदकी शेती काय म्हणतात? भदकी शेती. हे असलं युनिक गोष्टी लक्षात ठेवा, भदकी. महाराष्ट्राच्या सह्याद्री विभागात अशा प्रकारची शेती केली जाते. ठाणे, नाशिक, अहमदनगर, पुणे, रायगड या जिल्ह्यांच्या सह्याद्री भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित शेती केली जाते. महाराष्ट्र मृदा संधारण जे आहे त्याचे उपाय काय आहेत? मृदेची धूप होऊ नये म्हणून उपाय काय केले जातात बघा. महाराष्ट्रात ऑब्व्हियसली हे प्रमाण जास्त आहे धुपेचं. उत्पन्न शेतीच्या जवळपास 49% क्षेत्र धूपच्या क्षेत्रात आहे. म्हणजे बघा, जेवढं आपल्याला उत्पन्न होतं आहे त्या उत्पन्नापैकी 49% क्षेत्र जे आहे तिथं मृदा होते. म्हणजे जवळजवळ निम्मा क्षेत्र आपण असंच वाया घालवतो आहे प्रत्येक वर्षी. म्हणजे ही खरं तर खूप डेंजरस गोष्ट आहे. आपण याच्यावरती विचार आणि शेतकऱ्यांमध्ये याचं प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे. तर याकरता मग महाराष्ट्र शासनानं काय केलं, एक पाऊल उचललं आणि त्यांनी मृदा संधारण विभाग स्थापन केला. त्याच्या अंतर्गत वृक्ष लागवड, पिकांची फेरपालट, बांध घालणे, पायऱ्यांची शेती या गोष्टींना चालना दिली गेली. तर डोंगराळ भागात उतारावर पायऱ्यांची शेती केली जाते आणि जमिनीवर पायऱ्यांची निर्मिती करून शेती केल्याने मृदेची धूप कमी होते व यालाच सोपन शेती असं म्हणतात. तर सोपन शेती कशाला म्हणतात? जर कोकणात गेलात तुम्ही तर अशा पायऱ्यांची शेती असते. ऑब्व्हियसली मी कोकणात डिग्रीला होतो त्यामुळं तिथली शेती मी बघितलेली आहे. सोपन शेती त्याला म्हणतात. अशा पायऱ्या असतात आणि इथं भात लावला असतो पायऱ्यांवरती. अशा प्रकारची शेती केली जाते. मग याच्यामुळं काय होतं की इथून येणाऱ्या पाण्याचा रोग इथं कुठंतरी कमी होतो, इथून परत सरळ जातो, इथं कुठंतरी कमी होतो. त्याच्यामुळे पायऱ्यांच्या शेतीमुळं धूपही कमी होते. त्याला काय म्हणतात? सोपन. आता उपाय काय आहेत बघा. महाराष्ट्र राज्याचे एकूण 307 लाख हेक्टर जमीन आहे. हे असले फॅक्च्युअल क्वेश्चनसुद्धा कधी कधी फसवे येतात. 307 लाख हेक्टर जमीन आहे बघा. त्यापैकी 173 जमिनीवरती पिके घेतली जातात. म्हणजे निम्म्यापेक्षा थोडीशी जास्त जमीन आहे तिथं पिके घेतली जातात. म्हणजेच उर्वरित जमीन बिगर कृषी आहे. त्यामुळे उपलब्ध जमिनीचा अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टिकोनातून जमिनीची धूप मर्यादित ठेवणं गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाने याकरता स्वतंत्र जे आहे मृदा संधारण विभाग त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. त्यात काय आहे? वृक्षारोपण आहे, पिकांची फेरपालट करणे आहे आणि आच्छादने आहेत. आच्छादने म्हणजे आपण त्याला मल्चिंग म्हणतो. जे की मल्चिंग 2 प्रकारचं असतं. एक नैसर्गिक मल्चिंग असतं आणि एक आर्टिफिशियल असतं. नैसर्गिक मल्चिंग म्हणजे पाचोळा जो आहे तो बुडात टाकणे वृक्षाच्या. आणि आर्टिफिशियल मल्चिंग आपण कशाला म्हणतो की जे मल्च पेपर जो असतो तो पेपर आपण बुडात लावतो. तर त्या ठिकाणी अशा प्रकारे 2 आच्छादने किंवा मल्चिंग त्याचे 2 प्रकार आहेत. पीक लहान अवस्थेत असताना पावसाच्या पाण्याने होणारी जमिनीची धूप आच्छादनामुळे कमी होते. तसेच कुरणांमुळे देखील मृदांवर आच्छादन निर्माण होऊन जमिनीची धूप कमी होते. कुरण म्हणजेच काय मित्रांनो? लॉन. जर लॉन लावलेलं असेल, छोटंसं जे गवत असतं, तर त्याच्यामुळे देखील पाणी साठून राहतं. त्यानंतर बांध घालणे, त्यानंतर सम पातळीवरील वरंबे जे आहे ते वरंबे आणि सरी आपण ज्याला म्हणतो वरंबा सरी पद्धत जी आहे आपण शेतीत करतो ती. त्यानंतर ढाळीचे वरंबे, जास्त पावसाच्या भागात व जमिनी साधारणपणे 5 ते 10% असल्यास ढाळीचे वरंबे पाण्याला अडवून, म्हणजे ज्या भागात उतार आहे त्या उतारावरतीच ढाळीचे वरंबे घालावे लागतात. सरी वरंबा पद्धत जी आहे ते उतार 1 ते 3% जर असेल त्याचा स्लोप तर सरी वरंबे घालू शकतो. 5वा आहे जमीन नांगरताना उताराच्या दिशेच्या काटकोनात
म्हणजे हा उतार आहे, तर याला काटकोनात अशी शेती केली जाते. ओके, जर तुम्ही पॅरलल केली, हा उतार आहे, ओके, हा उतार आहे जमिनीचा असा, आणि तुम्ही अशीच शेती केली तर वरचं पाणी आहे ते एका सेकंदात खाली येईल. सो त्याच्यामुळं अशी शेती करावी लागते. परपेंडिक्युलर पायऱ्यांची शेती मागाशी बघितलं. आता नवीन टॉपिक चालू होते महाराष्ट्राची कृषी. मित्रांनो, हे आता जमिनीबद्दल आणि त्याच्या धुपीबद्दल आपण सगळ्या गोष्टी बघितल्या. जर काही क्वेरीज असतील तर मला नक्की याच्यावरती खाली कमेंट करा. दुसऱ्या काही क्वेरीज असतील, पर्सनल काही गोष्टी असतील अभ्यासाच्या संदर्भात महत्त्वाचं, तर मला टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही संपर्क साधू शकता. तिथं माझा ॲडमिनचा आयडी आहे, तो देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. काही अडचण असतील अभ्यास संदर्भात नक्की एनी टाईम तुम्ही मला कमेंट करू शकता. काही अडचण असतील तर विचारू शकता. अभ्यास कसा करायचा हे टिप्स घेऊ शकता. आणि हा जो आहे PDF मी दुसरा ज्यावेळेस व्हिडिओ आपण तयार करू त्यावेळी 100% आपल्या चॅनलवरती टाकू. आपल्या मित्रांना रेफर करा. आवडलं असेल तर लाईक करा, आवडलं नसेल तर डिसलाईक करा. त्याचं कारण मला सांगा, कारण माझ्यात सुधारणा होणं हे देखील गरजेचं आहे. ओके, थँक्यू, टेक केअर.